नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघूया की बसून चढायची शिडी। कोकणात नारळ काढणी ही अतिशय कठीण परिस्थिती आहे। माणसं मिळत नाही, चढणारी पाडपी मिळत नाही आणि 3 महिन्याने एकदा तरी किमान पाडा करावा या उद्देशाने लोक पाडप्यांना शोधतात। आजच्या घडीला इथं 100-200 रुपये ही एका नारळावरचे नारळ काढण्यासाठी घेतात। कमी नारळ आणि घरगुती एखाद्याला शाळा खायचं असेल तर स्वतःच्या घरी स्वतःचं नारळ असून सुद्धा तो खाऊ शकत नाही, ही वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे घरच्या घरी ज्यांचे 1 किंवा 2 नारळ आहेत त्यांच्यासाठी हा एक कन्सेप्ट आहे, उत्तम प्रकारची शिडी आहे। आणि ह्या शिडीचा जर तुम्ही वापर केला तर घरच्या घरी तुम्ही 1, 2, 3 पासून 10-20 नारळ असे झाडं आहेत त्यांची तुम्ही शाळी काढू शकताय, नारळ काढू शकताय आणि आपण खोबऱ्यासाठी किंवा विक्रीसाठी वापरू शकताय। मित्रांनो, विचार करा, काही 1-1.5 वर्ष 2 वर्षापूर्वी मी एक बसून चढायच्या शिडीचा व्हिडिओ केला होता आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला, भरपूर मिळाला, लोकांनी भरपूर ऑर्डर केल्या होत्या, पण काही कारणास्तव आम्ही ते बनवू शकलो नाही। आणि आता हा परत नव्याने कन्सेप्ट आम्ही बनवायला घेतलाय आणि त्याला रिस्पॉन्स पण चांगला आहे। जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही शिडी एक ट्रायल बेसवर घेऊ शकताय। जर तुम्हाला याचा जर डेमो घ्यायचा असेल तर कृषी तंत्र निकेतन देवगड इथं किंवा ऑल इंडिया कृषी विद्यालयामध्ये आम्ही त्याची प्रात्यक्षिक घेतलं। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही चढण्याचा एक प्रयोग केला। या शिडीचा वापर वयस्कर माणसंही करू शकतात। विचार करा की साधारण 84 वर्षाचा माणूस या झाडावर या शिडीच्या माध्यमातून नारळावर चढलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट, ही आमची शाळेची विद्यार्थिनी पण आता नारळावर चढत आहे। तर सांगायचा उद्देश एवढाच की तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने वापरू शकताय। मित्रांनो, MS स्टील मटेरियल मध्ये बनवलेली ही जी शिडी आहे ती घरगुती नारळ काढण्यासाठी उत्तम असून सहज ने-आण करू शकतो। जवळपास 13 kg वजन असलेली ही जी शिडी आहे ती जवळजवळ 200 किलो वजन घेऊन तो म्हणजे झाडावर चढू शकतो किंवा माणूस 200 किलोचा असला तरी तो झाडावर चढू शकतो। 2 भागात बनवलेल्या या शिडीला मजबूत बनवलेलं आहे आणि त्याचा सेफ्टी फीचरच्या दृष्टीने विचार केला तर त्याला सेफ्टी बेल्टचा जर वापर करून आपण चढलो तर पडण्याची काही शक्यता नाही। त्याचप्रमाणे कोयता किंवा वेळ अडकण्यासाठी त्याला स्वतंत्र जागा आहे, कारण वर जाऊन तुम्ही शाळी किंवा नारळ जेव्हा साफ करताय किंवा औषध आपण घालतो, काही वेळा आपण रुजवणीसाठी उतरून नारळ काढतो आणि त्यासाठी तुम्हाला वर कोयत्याचा वेळाचा वापर करायचा आहे। तो वन साइड लागवड म्हणजे त्या शिडीला अटॅचमेंट केल्यामुळे काय होतं की अंगाला लागण्याचा पण संबंध नाही, त्यामुळे काढणं सोपं होतं व सोयीस्कर पण बनतं। याला खुर्ची सारखा बेस असल्यामुळे पडण्याचा तर धोका नसून नवीन जे वापरणारे आहेत त्यांच्यासाठी काही भीती नाही। आणि वापरण्यासाठी जर तुम्ही पहिला सराव जर करत असाल आणि 1-2दा चढला की तुम्हाला आपोआप त्याचा सराव होतो आणि मग तुम्ही चढू शकता। म्हणून आम्ही सांगतो की 5, 10, 15, 20 अशा पद्धतीने चढून सराव करा। या शिडीची जी बनावट आहे ती लोखंडी असून जर तुम्ही 1-2 वर्ष वापरून जर काही अडचण आली तर तुम्ही परत वेल्डिंग ही करू शकता, कारण लोखंडी असल्यामुळे तुम्ही वेल्ड करू शकता। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या शिडीला सर्वसाधारण जे वेल्डिंग केलं जातं त्याला आर्क वेल्डिंग म्हणतात आणि म्हणजे फॅब्रिकेशन वाले करतात, पण याला जे आहे वेल्डिंग ते CO2 वेल्डिंग आहे, जे मोठमोठ्या मशिनरीसाठी खास केलं जातं आणि त्यामुळे इथं वेल्डिंग तुटण्याचा धोका बिलकुल नाही। आणि ही शिडी नारळाच्या जाडीनुसार तुम्ही कमी जास्त ऍडजस्टमेंट करू शकताय। बारीक आणि जाड बुंद्याच्या नारळाला तुम्ही सहज फिट होते, त्यामुळे काय होतं लॉक आणि पिन हे निघत नाहीत आणि त्याला पिन सिस्टीम केली असल्यामुळे लॉक इतकं सुरक्षित आहे की हे 10 ते 12 फुटापर्यंत तुम्ही सहज चढू शकताय, नंतर मग 15 ते 20 फुटापर्यंत चढू शकता, म्हणजे प्रॅक्टिस करू शकताय। दुसरी गोष्ट अशी आहे की झाडावर तुम्ही सहज चढत असल्यामुळे एक्सरसाइज साठी सुद्धा ही शिडी उत्तम आहे। म्हणजे तुम्ही दिवसातून 2 वेळा सकाळ संध्याकाळ जरी झाडावर चढलं तर एक चांगला व्यायाम होतो। वयस्कर व्यक्ती, तरुण व्यक्ती किंवा महिला हिचा वापर करून झाडावर चढू शकतात आणि नारळ काढू शकतात। मित्रांनो, यापूर्वी आपण उभ्याने नारळाच्या झाडावर जी चढायची शिडी आहे ती पाहिली, तसेच स्टेनलेस स्टीलची शिडी, केबलची शिडी ह्याही तुम्ही बघितल्या असतील आणि बऱ्याच जणांनी त्या मागून स्वतःसाठी आणि नारळ काढणीचा व्यवसाय करण्यासाठी वापरल्या। आणि त्याविषयी जर सविस्तर आणखी तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती जरूर बघा, म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात अधिक माहिती मिळेल। आणि जर समजा नारळाच्या झाडावर चढण्याचा जर आनंद घेण्यासाठी जर तुम्हाला या बसून चढायच्या शिडीचा जर वापर करायचा असेल तर तोही जरूर करू शकताय। मित्रांनो, अशा प्रकारे आपण बसून चढायच्या शिडीविषयी थोडक्यात माहिती पाहिली। अधिक माहिती जर पाहिजे असेल तर कृषी तंत्र निकेतन या चॅनलवरील नारळ शिडीविषयीचे इतर व्हिडिओ आहेत ते पहा, म्हणजे तुम्हाला सविस्तर सगळी माहिती मिळेल, किंवा या नंबरवरही संपर्क करा। व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।